कुकसे गावाचा असावा. चांगला रिदम आहे, चांगली बॉलिंग ऍक्शन त्याची आहे आणि वैशिष्ट्य पाहिलं तर अगदी फलंदाजाचे हावभाव पाहून तो मात्र गोलंदाजी करत असतो. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला मात्र या ठिकाणी भिडकावून देण्याचा प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे सुद्धा खूपच छान, परंतु चेंडू मात्र हातातून निसटला आणि सरळ स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. आजच्या दिवसातील हा पहिला सिक्सर. आज दत्त जयंती त्या अनुषंगाने डीजेच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी दत्ताचं गुणगान गाणारं हे संगीत आपण या ठिकाणी ऐकलं आणि खरोखरच फटका खूपच छान होता. अगदी स्लॉट मध्ये होता आणि प्रयत्न अंकलेशने सुद्धा चांगल्या प्रमाणे केले होते डीप मध्ये, परंतु झेल ड्रॉप झाला. या ठिकाणी पाहू शकाल लाऊड अपील होती, परंतु ही पंचाने अपील फेटाळली. खूपच वेगवान चेंडू होता, इम्पॅक्ट पाहिलं तर कुठेतरी लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता आणि त्याच अनुषंगानं शेवटच्या चेंडूवरती लेग बायच्या रूपाने एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि पहिल्या पॉवर प्लेच्या खेळाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना बिनगडी बाद एकूण 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. त्यामध्ये आपण एक षटकार पाहिला. लगभग आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांची कामगिरी आपण सुरेख पाहिली. कारण कुणालचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण चूक लेथवरती त्याने मारा केला. चला जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका, लगेच तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. धनेश शिलोंग कुकचे संघ म्हटलं तर टेनिस क्रिकेटमधील एक खूप मोठं नाव आहे. मग सिटी फॉर्मॅट असेल, ओपन फॉर्मॅट असेल किंवा ग्रामीण फॉर्मॅट असेल. आणि या संघाने पुरस्कर्ते आहेत पांडुरंगी धर्मा पाटील, यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी चांगलं मोलाचं योगदान लागलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त. आणि यानंतर जो पुढील सामना असेल दोन्ही संघांना मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी सज्ज व्हा. डीबी स्पोर्ट करून विपक्ष आहे एकविरा झू पाडा, कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. ज्या संघाचा संघाने उपस्थित नसणार त्या संघाला एकूण 2 धावांची पॅनल्टी लागली जाणार आहे. कारण काल सुद्धा आपण पाहिलं असेल मित्रांनो, स्वराज 11 डोले संघाला पॅनल्टीचा सामना या स्पर्धेमध्ये करावा लागला. आणि जर दोन्ही संघाचे जर संघनायक नसतील तर मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून दोन्ही डाबांमध्ये एक एक षटकाची कपात केली जाईल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय अंकलेश पाटील. पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि आता मात्र पाहू शकाल अगदी जास्तीत जास्त डीप मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आणि धनेश कुकच्या संघाचं नेतृत्व आज करत असताना मिस्टर बंटी पाटीलला सुद्धा आपण इनॅक्शन मध्ये पाहतोय. कारण ज्या बंटी पाटीलने अगदी जीपीएल मध्ये धावांचा धोधो पाऊस पाडला आणि आज धनेश 11 संघाचं प्रतिनिधित्व करतो. एसटीच्या पाठीमागे पाहू शकाल एसटी रक्षकाची भूमिका तो सध्या आज बजावतोय. शॉट थडीबाण आहे जीपीच्या माध्यमातून, शॉट फाईन लेग आहे. शॉट पॉइंटला तुम्ही पाहू शकाल विनीत धुमाल आहेत आणि या ठिकाणी अंकलेश पाटीलने सुरुवात केली. डॉट चेंडूने वारंवार विजय पाहिला तर थोडासा शफल होणं ऑन साईडला मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा चेंडू खूपच छान पाहिला आपण. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकाल कुणाल पाटील आहे. डीप कव्हर पॉइंटला पाहिलं तर नाझिम गुल्ले आहे, अर्थात ऋतिक शलार. लॉंग ऑफ कडे पाहू शकाल आपण क्रिश पाटील आहेत. हो, अजून एक चांगला चेंडूची फेकी, परंतु व डावे स्टिक सोडून चेंडू मात्र निघून जातो आणि त्याच पली पंचाची दोन्ही असं मात्र वाईटचा इशारा. लॉंगॉनकडे प्रेम पाटील आहेत, मिड विकेटला करण पाटील आहेत. स्क्वेअरकडे पाहिले तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तनय पाटील आहेत. अशी व्ह्यू रचना आपण पाहतो या ठिकाणी. स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त कनेक्शन, अगदी 20 मध्ये हा फटका सजवला, लॉंग ऑफच्या बाहेर निघून जाईल. 7 धावांचा षटकार. सकाळचा सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये जर अशा प्रकारचे जर आपण गाणी जर ऐकले तर नक्कीच मनामध्ये खूपच शांतता पसरत असते. ते सॉन्ग सध्या आपण डीजे अजय भावेच्या माध्यमातून तिथे मात्र ऐकतो आणि मात्र फटका पहा, अगदी प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जागा बसवणारा हा स्ट्रोक पाहिला आपण. अगदी सरळ बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्टर होते, परंतु त्याच्या डोक्यावरच चेंडू मात्र या ठिकाणी
निघून गेला 6 धावांचा आणि हो पुन्हा एकदा मात्र फटका तोच खेळला जातोय, परंतु हा फटका मिस टाइम आहे का, लॉंग ऑफ कडे क्रिश आहेत, परंतु या ठिकाणी पहा हवेची साथ मिळाली आणि तिथे मात्र चेंडू लॉंग ऑफच्या पुन्हा बाहेर निघून जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. धूम तक्का. करत होता कुणाल पाटीलच्या अगेन्स्ट, परंतु तदनंतर मात्र या ठिकाणी पहा ज्यावेळी जर एखाद्या वेळी विजय पारधी जर रिधम मध्ये आला, त्याच्या लई मध्ये आला, तर मात्र अशाच प्रकारचे फटके तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत असतात. आणि हा त्याच्या बॅटमधून येणारा तिसरा षटकार बाजू वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनगडी बाद 24 धाबा आतापर्यंत धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. हो अजून एक हेलिकॉप्टरचा अंदाज फटका हवेत, विनीत धुमाळ लॉंग ऑफ कडे आहेत, पकडला जाईल आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती सफलता अखेर अंकलेश पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला लागणारा हा पहिला धक्का. येणं बाकी आहे. पहिल्या चेंडू निर्धाव हाताला गोलंदाज अंकलेश पाटील, तदनंतर आपण स्वेअर चेंडूला, तदनंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. विजय पारधीनं जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्याने मात्र इथे संपन्न केलं. 3 षटकाराच्या साह्यानं 20 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं आणि विजय बाद झाल्यानंतर आता नवी फलंदाज भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकता बॅटिंग तिथे मात्र सुरू होती. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके केल्याचा तो प्रयत्न करत होता. या अगोदर सुद्धा लॉंग ऑफ कडे 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले होते. तदनंतर पुन्हा त्याने लॉंग ऑफ कडेच खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अखेर तिथे झालं विनलं आणि विनीत धुमालनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. अंकलेश ओर द विकेटना फुलर लेंथ हलक्या तर मात्र फक्त ड्राईव्ह केला. शॉर्ट इस्टा कव्हरला शतरक्षक आहेत कुणाल पाटीलच्या रूपाने एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि सिंगलवरती भावेशला समाधानी राहावं लागेल, परंतु कॉन्फिडन्स वाढवणारा स्ट्रोक पाहिला आपण अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि धावसंख्या आता मात्र सिंगलच्या वतीने पुढे वाटचाल करते. 25 धाबा. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिला सामना सुरू आहे. 4 षटकांची लढत आहे आणि पुढील सामना असेल डीबी स्पोर्ट कुरुन विरुद्ध एकवीरा झुपाडा. विनंती असेल की लगेचच आपण नाणेफेकीसाठी या. लेफ्ट अँड राईट एक कॉम्बिनेशन आहे, त्याच मुले वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय की थोडंसं परिवर्तन केला जातोय. सुरेश पारधीनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून आपण 2 धावा पाहिल्या. ऑफ साईडला जर पाहिले तर फक्त डीप मध्ये एकच फिल्डर आहे अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फुलटा चेंडू ऑन साईडला टर्न केला, फटका हवेत केला. नाझिम गुल्लीला मात्र चेंडू बीट करून निघून चाललाय मिड विकेटच्या बाहेर. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येतोय 4 रन्स. प्रत्येक स्ट्रोक नंतर तुम्ही एकत्रित येऊ नका. खराब लेंथ होती, फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती सुरेशने जबरदस्त कनेक्शन केला. मिड विकेटला पाहिला तर ऋतिक शेलार होते त्या ठिकाणी, परंतु चेंडू त्यांना मात्र अडवता आला नाहीये. त्याला चेंडू बेट करून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. जबरदस्त बॅटिंग सध्या सुरू आहे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाची. पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुणाल पाटीलने खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये अंकलेशचं खूपच महागडं षटक राहिलं. 18 धावा त्याने खर्च केल्या आणि अखेर 2 षटकांच्या अखेरीस 29 धावा
धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एक गडी बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल करण पाटील. खंबा करावा लागेल जर याच धावगतीने जर धावा येत राहिल्या तर आय थिंक 55-60चा आकडा स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकेल. आणि जर हा आकडा जर उभारला तर मात्र कुठेतरी धावांचा पाठलाग करत असताना मात्र धनेश कुक्षे संघाला मात्र घाम घालावा लागेल या गुलाबी थंडीमध्ये. परंतु सुरुवात करण पाटीलने छान केली पहा. थोडंसं दूरवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला तर भावेश पारदीनं चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला नाही आणि त्याचमुळे संपर्क मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी झाला नाहीये. डॉट चेंडूने मात्र सुरुवात करतोय. धावसंख्या स्थिर आहे 29. हो मॅचच्या स्लॉट मध्ये ऑन साइडला भिंगरी शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतो ह्या भावेश पारदीच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. परफेक्ट चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला भावेश आणि ऑन साइडला मात्र भिडकावून दिला. हो फुलटॉस हाय स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप कव्हर पॉइंटला शतरषक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु अखेरीस नाकारलं. कारण फिल्डिंग छान झाली. फेक खूप छान झाली आणि त्यामुळेच एकच धावेवरती समाधानी राहिले दोन्ही फलंदाज. आज कुकसे गावातील दोन्ही संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सध्या धनेश कुकचे संघ फाईट करतोय संघर्ष करतोय आणि या दुपारच्या सत्रामध्ये लंच ब्रेक नंतर तुम्हाला विकी कुकसे संघ सुद्धा आज खेळताना पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सापे गावातील दोन संघ तुम्ही आज पाहणार आहात. निर्वी 11 सापे आणि एस के स्पोर्ट सापे. एकूण धावसंख्याकडे आपण लक्ष वेधूया. 36 धावा 36. फक्त एकच गडी आतापर्यंत या ठिकाणी जांभूळपाडा संघाने गमावलाय. पूर्णपणे सफल झाली होती. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर निघाली आणि तदनंतर बाद डावी स्टिकच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला. ही शैली वारंवार आपण पाहतो या सुरेश पारदीची की एखादा जरा नवीन गोलंदाज असेल तर त्याच्या अगेन्स्ट त्याच्या समोर काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न करत असतो. गोलंदाजाचा रिधम तो तोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं. पुन्हा मात्र 30 लेत असं वाटतं की करण पाटीलवरती थोडासा प्रेशर आहे दडपण आहे आणि त्या अनुषंगानं सलगचा दुसरा स्वेअर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहा काही खेळाडूंची आता मात्र मॉर्निंग झालेली आहे. होत असतो कधी कधी. हो ही लेंथ खूप छान आहे. चेंडू पडल्यानंतर पहा अगदी ऑफ साईडला जर पाहिलं तर या ठिकाणी आउट स्विंगर डिलिव्हरी पाहायला मिळाली. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने खूपच मूव झाला आणि त्या चेंडूवरती सुरेश पारधी मात्र बीट होतोय. जर तुमच्याकडे जर अशा प्रकारची जर विविधता आहेत तर तुम्ही याचा वापर करणं फार गरजेचं आहे. ओ पुन्हा मात्र चांगली लेंथ आहे. पहा अगदी एस्ट्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. करण पाटील जबरदस्त कमबॅक करतोय वापसी करतोय. दोन सिव्हिअर चेंडू नक्कीच त्याच्या स्पेलमध्ये आले परंतु लगेचच त्यांनी मात्र त्या ठिकाणी चोख उत्तर दिलाय फलंदाजाला. लगोपाठचे दोन निर्धाव चेंडू आले आणि आता मात्र धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे एक गडी बाद 38 धाबा. पुन्हा मात्र सफल झाले या ठिकाणी दांडी गुल. वारंवार तोच प्रयत्न सुरेश पारधी करत होते करण पाटीलच्या अगेन्स्ट परंतु अखेर या बॅटलमध्ये गोलंदाज करणचा विजय झालाय. कारण सुरेश पारधीला तिथे त्याने बाद केलंय आणि अशा रीतीने सिद्धांत स्पोर्ट जांभूळपाडा संघाला लागतोय दुसरा धक्का.
पाठलाग कशा रीतीने आज कुक्षे संघ करेल मैदानाच्या आतमध्ये या स्लॉग ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. प्रत्येकी 4-4 षटकाची लढत आहे आणि पाहू शकाल अगदी कान मंत्र देतोय वारंवार क्रिश पाटीलला. धाव संख्या फलकावरती आपण जर आतापर्यंत 43 धावा पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी धावांची लयलूट केली होती. 29 धावा आल्या होत्या आणि तदनंतर करण पाटीलचा स्पेल पाहिला आपण, कमबॅक करणारा स्पेल. आणि आता मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून क्रिश पाटील सुद्धा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. और पिच्छे मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक कुणाल पाटील आय थिंक नोट विनीत धुमाल आलाय आणि विनीतने सांगितलं की हा झेल माझा आहे. तिथे मात्र कुणाल पाटील थांबला गेला. अशा प्रकारचे कॉलिंग होणं फार गरजेचे आहेत आणि ती कॉलिंग मात्र दोघांमध्ये तालमेल पाहिलं आणि झेल बादच्या स्वरूपात फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय मिस्टर विशाल पाटील. ऑफिशियल कॉल आहे डीबी स्पोर्ट कुरुन संघासाठी की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या, कारण 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत पहिल्या डावातील. कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करणार आहोत. जबरदस्त मात्र या ठिकाणी वापसी केली गेली क्रिश पाटीलने, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तदनंतर मात्र चांगल्या लेंथवरती मारा पाहायला मिळाला. एक सफलता सुद्धा मात्र क्रिश पाटीलने प्राप्त केली आणि आता मात्र नवीन फलंदाज आला अजय पारधी. आपण कित्येक वर्ष पाहिले की अजय पारधी सलामीवीर म्हणून त्यांनी श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचं प्रतिनिधित्व केलं, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहे आणि त्याचमुळे आता मात्र त्याला आपण मिडल ऑर्डरमध्ये पाहतोय खेळत असताना 5व्या क्रमांकावरती त्याला या ठिकाणी पाठवलं गेलं. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये अजयच्या बॅटमधून जर एखादा जर चांगला मोठा फटका जर पाहायला मिळाला तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये जांभूळपाडा संघ पोहोचू शकतो आणि तो प्रयत्न इथून मात्र अजय करेल का. स्लोअर 1 चेंडू होता, कारण त्याला माहिती आहे की अजयची वेग झोन काय आहेत, स्ट्रॉंग झोन काय आहेत आणि पहा काय सुंदर चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली. चेंडूमध्ये वेग कमी केला, थोडासा फिंगर रोल केलं. पहा जेव्हा जेव्हा आपण यंगस्टार खेळताना पाहत असतो तेव्हा तेव्हा त्यांचे जे त्यांचा आत्मविश्वास जो असतो, त्यांची जी जिद्द असते, त्यांच्याकडे जो टॅलेंट असतो, ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळत असतात. लास्ट डिलिव्हरी हो ऑन साईडला पुल केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न करण पाटीलने केला, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर हा झेल होता. प्रेम पाटील आले त्या ठिकाणी लॉंग ऑन वरून फेक पास चांगली पाहायला मिळाली. तिहेरीचा प्रयत्न 3 धावा शेवटच्या चेंडूवरती पूर्ण केल्या आणि अखेर पहिल्या डावाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होताना सुद्धा आपण पाहिलेला आहे. 4 षटकांची समाप्ती, एकूण 3 गडी बाद, 46 धाबा 10 फलकावरती आपण पाहिलेले आहेत. विजयासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 47 धाबांचा इथून मात्र पाठलाग करावा लागेल धनेश इलेव्हन कुकसे संघाला. शेवटच्या षटकामध्ये या क्रिश पाटीलचा आपण विचार केला तर एकूण 8 धाबा त्याने खर्च केल्या. एक गडी त्याने मात्र बाद केला. तर या धाबांचा पाठलाग कशा रीतीने होणार आहे तत्पुरते आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जुपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. डीबी स्पोर्ट कुरुन संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर एखाद्या वेळी जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, मैदानाच्या आतमध्ये आपला संघाचा संघनायक जर आला नाही तर मात्र तुमच्या संघाला 2 धावेने पॅनलाइज आयोजकांच्या वतीने केला जाईल. या स्पर्धेचा मुख्य नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. अगोदरच आपण जर पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला आपण 2 धावेने पॅनलाइज केलेला आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नव्हता. लक्ष्य असेल 47 धावांचं आणि पाहूया या ठिकाणी त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने मात्र केला जाईल धनेश इलेव्हन कुकचे संघाच्या वतीने. तुम्ही पाहता मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रमंडळ आयोजित भोईरगाव चषक 2024.
तर या धाबांचा पाठलाग केला जातोय की संरक्षण केला जातोय या तर ऐकूया आजच्या दिवसामध्ये प्रथमतः आवाज आपण या ठिकाणी या माझे सहकारी समालोचक सज्ज होत आहेत. व्हॉइस ऑफ निंबवली आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज खारवे सर आता मात्र या ठिकाणी सज्ज होतील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांना दत्त जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. धावांचा पाठलाग सुरू होण्याच्या आधीच मी सांगू इच्छितो की 2 धावांची पेनल्टी आधी 12 खेळाडू नसल्यामुळे लावली आहे आणि आता ड्रेसिंगमध्ये अनमॅच असल्यामुळे कोडमध्ये नसल्यामुळे अजून 2 धावांची पेनल्टी आखण्यात आलेली आहे. ती म्हणजे कुक्षे संघाला, धनेश कुक्षेला. तर ती आम्ही श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला माफ करा आणि आपण त्या 4 धावानंतर धनेश कुक्षेच्या पारड्यात टाकणार आहोत. एकूण 4 धावांची पेनल्टी श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला लावण्यात आलेली आहे, याची आपण नोंद घ्यावी. तर सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. प्रेम पाटील आणि सोबतीला बंटी पाटील, माझ्यासोबतीला मनीष भोईर स्कोरिंगसाठी आणि एडिटिंगसाठी SK एंटरटेनमेंटचे यश आहेत. पहिला सामना इथे काही वेळ थांबला. पहिली इनिंग समाप्त झाली आणि 46 धावा पहिल्या इनिंगमध्ये नोंदवल्या गेल्या, ज्यामध्ये महत्त्वाची कामगिरी झाली ती विजय पारधीची, जो ओपनिंगला आला होता. नेहमीप्रमाणेच त्याने चांगले फटके मारले आणि स्ट्रायकर गोलंदाज आता नेहमीप्रमाणे सुरेश पारधी मार्गस्थ होत असताना पहिला फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनी. गॅप शॉट सिलेक्शन सुंदर आहे. यालाच म्हणतात कमबॅक करणं. बंटी पाटील पुन्हा एकदा जसा आला, जसा नरेंद्र आला तसा देवेंद्र आणि बंटी पाटील सुद्धा तसंच आला. मी पुन्हा येऊन म्हणत गेला होता आणि असा का आला GPL पासून मस्त पद्धतीने चमकतोय आणि या ठिकाणी पहिला चेंडू ती छान पद्धतीने चौकार लगावतोय बंटी पाटील. 4 रन. 47 टू विन. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट गॅपच्या सिलेक्शन. बघितलं की मिड ऑन थोडासा आत आहे अंपायरच्या बाजूला आणि बरोबर गॅप शोधला. आता सुद्धा जबरदस्त फटका लॉफ्ट केला ओव्हर पिच चेंडूला. बॅकलिपचा छान वापर केला. डीप कव्हर पॉइंटला चेंडू जात असताना 3 फिल्डरांना चेंडूने हरवला आणि चेंडू गेला ओव्हर द फेन्स फॉर द 4 रन्स. सेकंड इन अ रो. बंटी पाटीलचा दुसरा लागोपाठचा चौकार. मैदानामध्ये थांबला तर सामना घेऊन जाणार हे मात्र तितकंच खरं आहे. कारण अक्षरशः हा डायमंड आहे कुक्षे गावचा. नोचा इशारा पंचांचा शानू सरांचा होत असताना अजून दुग्ध शर्करा योग आलाय आणि जल्लोष तयार केलाय बंटी पाटील मैदानामध्ये. जी शांतता होती ती पूर्ण भंग करून टाकली आहे. गंगेच्या पाताप्रमाणे आधी शांत होतं मैदान छत्रपती शिवाजी मार्केट अंगण, पण तो आता ते उसळलेल्या पिसळलेल्या समुद्राप्रमाणे पूर्णपणे या ठिकाणी अशांत झाले. जल्लोष उत्साह निर्माण झालाय. हीच खासियत आहे बंटी पाटीलची. पुन्हा एकदा सज्ज सामना करण्यासाठी सुरेश पारधीचा. हो, टर्न करायचा होता 360 डिग्री मध्ये, गोल फिरला पूर्ण घड्याळाच्या काटाप्रमाणे. चेंडूचा संपर्क नाही झाला कारण सुरेश पारधीकडे सुद्धा शस्त्रास्त्र आहेत, ते सुद्धा आपण विसरता कामा नये. चांगला ट्विस्ट आहे, चांगला कॉन्टेस्ट आहे दोघांमध्ये. दोन्ही पण लिजंड प्लेयर आहेत. एक चांगला बॅटर आहे, एक चांगला बॉलर आणि अष्टपैलू क्रिकेटर आहे. तसं पाहता बंटी पाटील सुद्धा सुंदर बॉलिंग करतो, कधी कधी मोक्याच्या क्षणी चांगली किपिंग सुद्धा करतो. डॉट चेंडू आला. पुन्हा गोलंदाज सुरेश.
बंटीसाठी वारंवार तसाच प्रयत्न केला, परंतु लागोपाठचे सेम डिलिव्हरी आणि सेम स्टान्स बॅट्समनचा बघितला आणि सेम आपण चित्र बघितलं आणि सेम इथे परिणाम बघितला. लागोपाठचे 2 डॉट, धावसंख्या इथे स्थिर आहे 9 वर. विदाउट एनी लॉस धनेश इलनकुक्से धावांचा पाठलाग करतोय 47 जिंकण्यासाठी. 46 धावा उभ्या केल्या श्रीराम स्पोर्ट जामुलपाडा संघाने आणि जामुलपाडा संघाला 4 धावांची पेनल्टी सुद्धा आहे, ती आम्ही षटक संपल्यानंतर नोंदीत करू. हो, आता सुद्धा तसाच उचलायचा होता, परंतु चेंडू थोडासा टर्न झाला. कटरचा प्रयत्न होता. सुरेश पारधीचा टप्पा गुडल्या पडल्यानंतर आहे बॅकलेचा वापर नेहमीच बंटी करत असतो. बॅट अक्षरशः खांद्याच्या आसपास जाते, कानाच्या जवळ हात जातो उजवं नेहमी बंटीचं, आणि अशा वेळेला त्याचा स्थान जो असतो तो पाहण्याजोगा असतो. गॅप शॉट सिलेक्शनचा प्रयत्न करत होता, परंतु ह्या प्रयत्नामध्ये असफल ठरली. 1 धाव मिळाली आणि तर प्रेम पाटील मैदानामध्ये राईट हँड बॅट्समन स्ट्राईक एंडला. सबका प्रेम, प्रेम पाटील उमेदवार आहेत, यंदा कर्तव्य आहे, परंतु हे कर्तव्य आधी व्यवस्थित पार पाडावं लागेल, जे नीटचं होत नाहीये. आता सुद्धा डॉट चेंडू बघितला आपण. सुरेश परदेची ही खासियत आहे की तो कधी पण कमबॅक करू शकतो आणि त्यांनी करून दाखवलं. जसा बंटी आक्रमक झाला, सुरेश पारदीने सुद्धा त्याच्या भातातील चांगले चेंडू काढले आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. 10 धावा आलेल्या आहेत आणि प्लस 4 धावा आपण या ठिकाणी वाढवतो, ज्या फाईनच्या आहेत, दंडाच्या आहेत. आणि आता एकूण धावसंख्या आपण सांगू इच्छितो ती झाली 14. एकही गडी बाद नाही. टीम कुक्से संघाची आपण पाहू शकता स्क्रीनवरती. हा जल्लोष बघा प्रेक्षकांमध्ये. जे बसले होते ते उभे राहिले आणि जे उभे आहेत ते आता त्यांच्या बोटांवरती उभे आहेत. कदाचित ते आता थोड्या वेळाने उड्याही मारतील आणि पूर्णपणे हवेमध्ये ते त्यांचा एक पूर्ण जल्लोष पाहायला मिळेल, उत्साह पाहायला मिळेल जर धनेश संघ पुढे गेला तर. परंतु जामुलपाडा संघ विपक्ष संघ आहे, ज्याला आपण कमी लेखून चालणार नाहीये. तो संघ सहजासहजी सामना जिंकून देऊ शकत नाहीये, तो झुंज देणार शेवटच्या चेंडूपर्यंत. जसं आपण कालच्या दिवसामध्ये बरेचसे सामने बघितले की शेवटच्या षटकापर्यंत गेले, शेवटच्या चेंडूपर्यंत गेले आणि काय कालच्या दिवसामध्ये मजा आली. जसं दिवस पुढे सरकत होता तसं धावांचा आलेख खाली येत होता, परंतु क्रिकेट तापत चाललं होतं. पहिला सामना 64 धावांचा झाला, दुसरा सामना 61 धावांचा झाला, तिसरा सामना आपण बघितला तो 41 धावांचा झाला. असं करता करता कालच्या दिवसामध्ये जबरदस्त चित्तथरारक सामने रंगले आणि हीच खासियत आहे या मैदानाची, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुक्से भोईरगाव या ठिकाणची. आणि ही स्पर्धा सुरू आहे जय महाराष्ट्र क्लब भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक 2024. आणि दुसरा दिवस आज सोन्याचा आहे, लाख मोलाचा आहे. तो शिव जयंती नव्हे तर दत्त जयंतीचा दिवस आहे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती, जो आपण साजरा करतोय. आणि मैदानामध्ये दुसरा षटक सुरू. पहिला चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा आखूड आला आणि टर्न केला बंटीने. थोडंसं फमिंग झालं, सुरेश पारधीचं प्रेशर घेतलं आणि त्या प्रेशरला इथे जुगारून कामगिरी केली पाहिजे. त्या प्रेशरचा फायदा उचलला. जसं वाटत होतं की MS धोनी धावतो की काय, आणि सोबतीला सुरेश रैना. असं जबरदस्त क्विकर 2 धावा पूर्ण केल्या आणि पाहता पाहता 2 धावा इथे आपण पाहिल्या आपल्या डोळ्याने बंटी पाटीलच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात. 16 धावसंख्या धनेश इलनकुक्से संघाची. फिल्डिंग सजवलेली आहे, पाहू शकता आपण. एक फिल्डर अजून पंचांच्या जवळ घेतलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांच्या उजव्या बाजूला परेश महाजन त्या ठिकाणी आहेत, मॅन फ्रॉम कोन. आणि हा चेंडू हवेत आहे. बंटी पाटीलची खेळी संपुष्टात. सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय धनेश कुक्सेला बंटी पाटीलच्या स्वरूपात. हा फॉली होतं. बॅटचा फेस ओपन केला होता, थोडंसं डोकं जास्त वर गेलं, आपण पाहिलं. हेड अँड आय कॉम्बिनेशन थोडंसं जुळलं नाही आणि टायमिंग मिस झालं त्या ठिकाणी. कारण इनसाइड आउटचा प्रयत्न होता बंटी पाटीलचा, त्या प्रयत्नामध्ये बरोबर फसे. त्याचं कारण की गोलंदाजाने थोडंसं चेंज ऑफ पेस केलं होतं आणि त्याच कारणाने चेंडू नीटचा टायमिंग नाही होऊ शकला. आणि परिणामता बघितला आपण, जी विकेट महत्वाची होती ती विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज विशालने. विशाल विकेटचं पतन. समीकरण आपल्या स्क्रीनवरती आलेलं आहे आणि आपण DB कुरुन संघाचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी आला कोणी असाल तर प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. तुमचा सामना आम्ही पेश करू इच्छितो. DB स्पोर्ट्स कुरुन. काल मितेश इलन कुरुन संघ सुद्धा होता आणि तो संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला आहे, जो 2 हात करेल आज 12 वाजता आपल्या यजमान संघाविरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव संघाविरुद्ध मितेश इलन कुरुन संघ. समीकरण आलंय. 16 धावा झालेत. आता 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडूंमध्ये प्रेक्षको 31 धावांची गरज आहे टीम धनेश कुक्सेला. 1 डाऊन बॅट्समन मैदानामध्ये मिस्टर अंकलेश, ज्याने चांगली बॉलिंग केली. हो,
खोलट टप्प्याचा मारा, फुल लेनचा चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी. ह्या मोक्याच्या क्षणी, ह्या धोक्याच्या क्षणी अशा प्रकारचे जर बॉल टाकले तर कदाचित गळचेपी होऊ शकते बॅट्समनची आणि धावफलक रोखू शकतो. या ठिकाणी रोखलंय कारण विकेट सुद्धा प्राप्त केली विशालने, जो चांगली विशालमय कामगिरी करतोय. कारण सामना फार मोठा आहे, समोर धनेश कुक्षे आहे, त्या संघाविरुद्ध चांगली तुम्हाला कामगिरी करावीच लागेल. शॉट ऑफ गुड लेन, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी चेंडू हवेत गेला. पंच स्टाईलचा हा फटका केला मारण्याचा प्रयत्न अंकलेशचा. खूप जागा होती, खूप रूम होती, पण काय झालं बघितलं आपण की अंकलेश आधीच तयार होता बघा, बॅट रोल करून दाखवतोय, पण तो पोझिशन मध्ये नव्हता. ज्याने आधी ते ठरवलं होतं की मला ऑन साईडला तटवायचा आहे चेंडू, पण तो चेंडू खूपच आखोड आला आणि परिणामतः फक्त त्याने दिशा देण्याचा प्रयत्न केला. जो चेंडू हवेत थोडासा गेला होता पॉईंटच्या दिशेने एका धावेसाठी. धावसंख्या 17 झाली आहे, एक गडाच्या मोबदल्यामध्ये. 17 ऑन द बोर्ड. एक गडी बाद. धनेश कुक्षर गोलंदाज पुन्हा एकदा समोरून जात असताना, ओहो लेझी स्ट्रोक, लेझी स्ट्रोक, फसवलं, बीट केलं, चकमा दिला आणि जल्लोष बघा प्रेक्षकांमध्ये. प्रेम क्या कर रहा है भाई असा आवाज येत असताना डॉट डॉट डॉट, लागोपाठचे 2 डॉट. प्रेम पाटील तसं दिसण्यामध्ये हॉट आहे परंतु खूप डॉट खेळतायत कधी कधी आणि त्यांचा एकदा फॉर्म गेला की खूपच नाराज करतात प्रेक्षकांना आणि प्रेक्षक अपेक्षा करतात बघा अजून एक डॉट. डॉटचे हॅट्रिक प्रेम पाटील. तुम्ही उमेदवार आहात हे सुद्धा पाहिलं जातं टीव्ही वरती, त्याच्यामुळे परफॉर्मन्स क्रिकेटचं सुद्धा चांगलं असावं आणि आपल्या कॅरियरचं सुद्धा चांगलं असावं. हरकत नाही, प्रेम पाटील पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतील. परंतु या ठिकाणी विशालने लाजबाब कामगिरी केली प्रेक्षक हो. दुसऱ्या षटकामध्ये आला, विकेट सुद्धा प्राप्त केली आणि फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात आल्या होत्या आपण बघितल्या त्या 10+4 अशा 14 धावा, परंतु 4 धावा त्या फाईनच्या होत्या, पेनल्टीच्या होत्या. या ठिकाणी धावसंख्या आता पाहू शकता की 17 झाली आहे. लक्ष्य 27 धावांचं असताना अजून 30 धावांची गरज आहे प्रेक्षक हो. 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. खूपच मोठा सामना होईल आणि प्रेम पाटीलला आता नक्कीच कामगिरी चांगली करावी लागेल. सोबतीला अंकलेश आहे. जाऊया आपण डीजे अजय भावेशकडे. डीबी कुरूनचा कोणी आला असेल कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण संपर्क साधा. डीबी स्पोर्ट्स कुरून. तर बंटी सुंदर खेळून गेला. बंटी जर असता तर कदाचित हे चित्र वेगळं असतं, परंतु एकदा वेळ निघून गेली की जर तरला महत्व नसतं. तर 2 षटकं समाप्त झाली प्रेक्षक हो. 2 षटकात धावा झाल्या धनेश इलन कुक्सेच्या 17 एका गडाच्या मोबदल्यात आणि आता ह्या येणाऱ्या 2 षटकांमध्ये 30 धावांची गरज आहे आणि बॉलिंग मार्क वरती भावेश पारधी. राऊंड द विकेट पहिलाच फुलर लेनचा फास्टर फुलटॉसचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केलं सरळ बॅटने. अंकलेशने फक्त एकच धाव मिळेल आणि बघा किती जमावबंदी त्या ठिकाणी, किती शेजारी वाढले लगेचच. याला म्हणतात प्रेशर टाकणं, याला म्हणतात अटॅकिंग बॉलिंग विथ अटॅकिंग फिल्डिंग. कारण बॅटिंग सुद्धा चांगली झाली आणि जांभूळपाडा संघाची ही खासियत आहे, कुठल्याही संघाला ते नामोहरत करू शकतात. त्यांच्याकडे ती क्वालिटी आहे, त्यांच्याकडे तो दबदबा आहे, ती धमक आहे, ती चमक आहे. परंतु धनेश कुक्षे सुद्धा कमी नाहीये. धनेशचं फार मोठं नाव आहे. हा संघ सुद्धा कधी पण उभारी घेऊ शकतो कारण त्यांच्या पाठीशी सन्माननीय पांडुशेख धर्मा पाटील आहेत. 1 मॅन शो. तर नक्कीच प्रेम पाटील चांगलं कार्य करेल असं वाटतं. आता पूर्ण सज्ज स्ट्राईक एंडला आणि फिल्डिंग पाहत असताना ऑन साईडला पाहू शकता आपण डीप स्क्वेअर लेग आहे आमच्या समोर मिड विकेटला आणि प्रतीक ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत साहेब या डीबी कुरूनचे. ओ चांगला फटका प्रेम पाटीलचा, परंतु तितका सुंदर झेल टिपला गेला आणि प्रेम पाटील बघत राहिले. ये क्या हो गया, ये परमानंद, ये क्या हो गया. विकेट भवती, फलंदाज बाद. असं कसं झालं बघा, कमरेवरती हात, जायची इच्छा वाटत नाही प्रेम पाटीलची मैदान सोडून, परंतु खूपच डॉट खेळले प्रेम. 4 आणि अजून 5वा डॉट, त्यामध्ये
विकेटचं पतन. धावसंख्या 18 असताना आता मात्र धावसंख्या इथे जी पाहतोय आपण 18, यानुसार म्हणावं असं वाटतं की धनेश शिलन कुकचे संघ बॅकफुटवरती गेलेला आहे, पिछाडीवर आहे आणि आघाडी इथे मिळवली ती म्हणजे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने. आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन, चांगले खेळाडू आहेत प्रतीक ठाकरे साहेब, सोबतीला अजून डीबी कुरूंचे क्रिकेट वीर सुद्धा आलेले आहेत. आजचा शनिवारचा दिवस, दत्त जयंतीचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये पूर्ण भारत देशामध्ये हा सण साजरा केला जातो. भक्तिमय सोहळा असतो, आनंदाचा वातावरण असतं आणि या ठिकाणी क्रिकेटचं वातावरण आहे. जसा आला खाली पडून चेंडूला उडवलं होतं बॅकवर्ड क्लिकच्या दिशेने आणि त्या ठिकाणी झेल सोडलाय. फॉलिंग शॉट होता, फॉलिंग डाऊन द ग्राउंड आणि चेंडूला उडवलं होतं लॉंग लेगच्या दिशेने. हे फटके प्रचलित होत चाललेत हल्लीच्या काळामध्ये. कृष्णा सातपुते हे फटक्यामध्ये मास्टरकी मिळवलेली आहे आणि ह्या आपल्या हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक खेळाडू फटका मारू इच्छितो. आधीच्या काळामध्ये स्कूपचा प्रयत्न केला गेला, त्यानंतर रिव्हर्स हिट आलं आणि आता फॉलिंग डाऊन द ग्राउंड, खाली पडून फटके मारले जातात. अक्षरशः स्वतःला झोकून देतात बॅट्समन आणि हे फटके पाहण्याजोगे असतात. फटक्यामध्ये एक नाविन्य असतं. धावसंख्या 19 वर धनेश कोकसे. भावेश पाटीचा हाफ व्हॉली घेतला, अंकलेशने उडवलाय आणि सुरेश पाटी चेंडूच्या खाली स्ट्रॉंग हँडेड आहे, ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटणं. फलंदाज बाद, अंकलेश बॅक टू द पॅव्हलियन. जय हनुमान. सांगत असताना बॅक टू द बॉलिंग मार्क. 4 चेंडू टाकलेत या ठिकाणी भावेश पारधीने आणि फक्त 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. किती छान कामगिरी म्हणू शकतो भावेश पारधीची. हीच क्वालिटी आहे जांभूळपाड्याची. हे सर्व पारधी आहेत, हे कधी पण शिकार करतील ज्याचा भरोसा नाहीये. 5वा चेंडू हा लेजी स्ट्रोक आहे. या फटक्याला आपण नावच देऊ शकत नाही, खूपच लेजी स्ट्रोक. खाली बेंड झाली नाहीये, फाईनची हालचाल नव्हती नीटची, फक्त चेंडू जसा फुलर आला होता फक्त बॅट फिरवली होती. स्वीपचा प्रयत्न होता, लेग स्वीपचा प्रयत्न होता, पाहू शकता आपण. येस, झाडूचा प्रयत्न होता, परंतु बचावले. लेग स्टिकच्या जवळून चेंडू गेला होता भावेशचा. आता लास्ट चेंडू, 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चौक 28 धावांची गरज आहे, पण तो आता सक्सेसफुली लेग ग्लास. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक फ्रॉम विनीत धुमाल. सुसाट वेगाने चेंडू गेला लॉंग लेग आणि फाईनच्या मध्ये. सुंदर चौकार ह्या शेवटच्या चेंडूवरती आला आणि समीकरण बदलून टाकलं विनीत धुमालने. आता शेवटच्या षटकामध्ये धनेश कुकसेला पाहिजेत 6 चेंडूंमध्ये 24 धावा जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे, 4 षटकारांची गरज आहे. 6 चौक 24. तर निश्चितपणे या ठिकाणी जो पुढील सामना आहे तो आपण त्या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी थोडक्यात संपन्न करू. डीबी स्पोर्ट कुरून विरुद्ध एकविरा झुपाडा दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. आपण या ठिकाणी या नाणेफेकी संपन्न करणार आहोत आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मिस्टर परेश भुरिया आपण आपला शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. टेल्स अँड हेड्स असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे आणि कॉल देतात झुपाडा संघाचे संघनायक. टेल्स असं त्यांचं कॉलिंग आहे, परंतु आलेला हेड. टॉस जिंकला डीबी स्पोर्ट कुरून संघानं.
टॉस विनिंग संघटनेला आपण शीतपेय देणार आहोत, परंतु रोहित आपण थोड्या वेळानंतर तो शीतपेय देऊ. सामना सुरू आहे, फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. शतरक्षण. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला डीपी स्पोर्ट कुरुल संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. आणि जर आपण विश्लेषण बघितलं बॅटरांचं, तर बंटीने 3 डॉट खेळले. बंटी प्रेमने 5 डॉट खेळले, एकही धाव नाही काढली. अंकलेशने 2 डॉट खेळलेत, जो आता नुकताच बाद झाला. आणि करण आता आहे स्ट्राईकला, तो एक सिंगल काढले फक्त. आणि विनीतने एक डॉट खेळल्यानंतर चौकार मारला. म्हणजे आतापर्यंत ह्या इनिंगमध्ये जवळपास 11 डॉट आलेत. किती मोठं नुकसान केले धनेशने. म्हणजे ही धावफलक हा जो दिसतोय 11 डॉटमुळे इथे महागडा झालाय सामना धनेश संघासाठी. पण तो या ठिकाणी सोपा करतोय का? विराट कोहली सारखं टायमिंग आहे फटक्यामध्ये. आणि हा सिक्सर आय थिंक सो असं दिसतंय आपलं चित्र. परंतु पंच पाहतील झेल घेतलेला, परंतु पाय गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि ते पाहिलं आपण षटकार तो खेचलाय करणने. क्या बात आहे, बजावटीचे. मॅच ऑन आहे. तसेच दक्ष रवींद्र पाटील कडून 5 गावठी कोंबडे. क्या बात आहे, काय मजा आली सामन्यामध्ये. यालाच म्हणतात हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. आता तुम्हाला हिमतीने खेळायचंय तर तुमची किंमत वाढेल. आधीच्याने काय केलं तर विसरून जा. 11 डॉट गेले ते विसरून जा. तुम्ही आता हॉट करू शकता. सामना हॉट झालाय. मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. आता समीकरण बदलले. 5 मध्ये 18 साहित्यिक 18 किंवा 2 चौकार 1 षटकार 2 षटकार काही मारा, परंतु आता सामना इथे सोडू नका. मोमेंट प्राप्त झालाय. पुन्हा सज्ज झालाय करण पाटील सामना करण्यासाठी. अजून एक चांगला फटका. हो, क्या बात है. बल्ले में तूफान, गेंदलेली ऊंची उड़ान खटोला. आई एम करण पाटिल, मेरा करण वापस आ गया. अर्जुन के साथ करण, विनीत के साथ करण. आता मात्र हा सामना खिशात येतो की काय. सामन्यामध्ये मजा आली आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्या बात है. आणि धनेश ट्रॉफी कमिंग सून. बिग शो येणार आहे आपल्या समोर. नवीन वर्षामध्ये नवीन रूपामध्ये 3 त्रिकूट त्रिदेव घेऊन येत आहेत. सन्माननीय पणुशेख धर्मा पाटील, सन्माननीय दिलीप सेठ धर्मा पाटील, सन्माननीय संतोष सेठ धर्मा पाटील. या तिघांच्या वतीने प्रेक्षक नवीन वर्षामध्ये नवीन रूपामध्ये डे नाईट स्वरूपामध्ये धनेश चषकाचं आगमन होणार आहे कमिंग सून. आणि काय फटके येतात मैदानामध्ये. बजाव डीजे, बजाव तालिया करण केली आहे. मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है. जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है. अरे जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और होता है. और हार के जीतने वाले को योगी बाजीगर कहते हैं. ये बाजी पलटेगा करण पाटील देखताय. मैदानामध्ये हलचल निर्माण झाली आहे. बघा त्यांनी बल्ला जो घेतलाय तो हनुमान स्टाईलने घेतलाय खांद्यावरती, की माझ्याकडे ताकद आहे. माझ्या शरीराकडे जाऊ नका, मी हा सामना टर्न करू शकतो आणि मला हिरो बनायचंय. सन्माननीय पणुशेख धर्मा पाटील मला बघतायत आणि मला हिरो बनायचंय या सामन्याच्या रूपामध्ये. जबरदस्त मुकाबला. हॅट्रिक साठी शिक्षकांच्या 2000 पणुशेख धर्मा पाटील कडून आणि ऋषिक भोईर कडून सुद्धा 1000. ओ वाईड यॉर्करचा प्रयत्न पंचांनी पाहिलं. हो, इट्स अ वाईड डिलिव्हरी. क्या बात आहे. आणि सामना जर जिंकून दिला तर पंडित सेठ पाटील यांच्याकडून 5000 कॅश प्राइज प्लस संध्याकाळचं तुम्हाला शाकाहारी जेवण. हो, काय सामना आहे. 11 धावांची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 2 फटक्यांची गरज आहे. जे करण मारू शकतो करू शकतो. मेरा करण आ गया. आता चेंडू हवेत आहे. वेगळ क्षेत्ररक्षक जातोय. विजय पारधी चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय. करण पाटील बाद, पण तो एकदा टाळ्या असू द्या. करणसाठी त्याने सामना जिवंत ठेवलाय, हे तितकंच खरं आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. डीजे आज आहे, कम ऑन.
म्हणतात ना की जेव्हा सर्व संपून गेलंय तीच खरी वेळ असते नवीन काय ते सुरू करण्याची. अरे जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारे जण तुमच्या हारण्याची वाट बघत असतात. 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. सुरेश पारधी आमच्या समोर आहेत, मिड विकेटला डीप मध्ये आहेत, पूर्णपणे हलचल निर्माण केली करण पाटीलने, काय फटके मारले. अक्षरशः गेलेला सामना खेचून आला, सोबतीला विनीत धुमाल त्याला चांगली सोबत देतोय. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये क्रिश पाटील आलेला आहे. क्रिश सुद्धा चांगला खेळाडू आहे, ज्याच्याकडे 3 चेंडू असतील, 2 मोठे फटके. आणि चेसिंग इज द कंपल्सरी, चेसिंग इज द कंपल्सरी. हा चेंडू फार महत्वाचा. अथर्व आणि मंगेश भोरची काल खूप जोडी जमली होती. या ठिकाणी जोडी कशी जमेल बघायची आहे, ती म्हणजे क्रिश पाटील आणि विनीत धुमालची. एक धाव आलेली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तटवला होता छान पद्धतीने, पण तो गॅप शोधू शकले नाहीये. थोडासा फटक्यामध्ये टायमिंग कमी पडलं आणि आता 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे धनेश कुकसेला. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडाला इथे झुंज देण्यास भाग पाडलं करण आणि विनीत धुमालने. आता विनीत धुमाल ज्याच्याकडे क्वालिटी आहे, ज्याचं शरीरयष्टी उंच आहे, तो उंचीचा फायदा उचलेल का बघायचं आहे. एकमेकांना भेटले, कानमंत्र दिले की कसं खेळायचंय. देख भावा, हे आपला आता इज्जतीचा प्रश्न आहे. इज्जतीचा फालुदा होऊ देऊ नको, चांगला खेळ दाखव, तुला मी रात्री संध्याकाळी फालुदा खायला नेईन आणि मोठे फटके चांगले मार असं सांगितलं करणने विनीत धुमाला, जो सज्ज झालाय. या ठिकाणी फटक्यामध्ये ताकद नाहीये, एलिव्हेशन नाहीये आणि आता जवळपास थोडीशी हवा निघाली या सामन्याची. जे फटके पाहिजे होते विनीत धुमालकडून तसं झाला नाही, टायमिंग नाही झालं आणि परिणामता येते. जी आशा उंचावली होती धनेश कुकसेची, बघा खेळाडू कक्षामध्ये सगळे खेळाडू उभे राहिले होते, जे आता बोटांवरती उभे आहेत. आता सुरेश पारधी सुद्धा हसतोय, गदा गदा हसतोय, हास्याचे फवारे उडलेत चेहऱ्यावरती की त्यांनी सुद्धा आता गेलेला सामना इथे खेचून आणलाय. त्याची कामगिरी चांगली झाली आहे बॉलिंगच्या माध्यमातून. आता सचिनच्या हातात जो चेंडू आहे शेवटचा असेल आणि 9 धावांची गरज. ओ हो, अजून काहीतरी आहे. बीमरचा इशारा पंचांचा आणि +1 म्हणजे 2 धावा इथे मिळतात आणि येणारा चेंडू फ्री हिट. 7 धावांची गरज आहे. चेसिंग इज द कंपल्सरी. अजून गोलंदाज काही करू शकतो. DRS नाहीये, नो रिव्ह्यू फॉर द बीमर. फक्त ग्राउंड अंपायर्स तुम्हाला निर्णय देतील. काय सामना येते, किती उतार चढाव बघायला मिळाले. सामन्यामध्ये मजा आली होती, परंतु काहीसे चाचपडले विनीत धुमाल त्या ठिकाणी. प्लीज कोऑपरेट विजयजी, विजय पारधी, आपण चांगले खेळाडू आहात. स्पोर्ट्समनशिप दाखवा, प्रत्येकाने दाखवायची आहे. तुम्ही पण सामना सोडू नका, तुम्ही पण सोडला नाहीये. आता शेवटचा चेंडू आहे, आता गोलंदाजच सामना जिंकून देऊ शकतो. एक सिली पॉइंट घेतला त्या ठिकाणी अजय पारधी आहे प्रेशर टाकण्यासाठी आणि फलंदाज स्ट्राईक एंडला विनीत धुमाल. गोलंदाज सचिन. शेवटचा चेंडू, 7 धावांची गरज. चेसिंग इज द कंपल्सरी. ओ हो, क्या बात है, हार्ड लक यार, हार्ड लक यार. अरे विनीत धुमाल आधी का मारला नाही यार, आधी मारणं गरजेचं होतं कारण तू सुद्धा डॉट खेळला. टाय ब्रेकर मध्ये मॅच नेऊन ठेवली बघा. स्कोर इज अ लेवल, क्या बात आहे. धुवून जातात टाळ्या. हा विजय दोन्ही संघांचा आहे. हा विजय आहे आमच्या जय महाराष्ट्र क्लबचा, हा विजय क्रिकेटचा, हा विजय आहे प्रेक्षकांचा, हा विजय आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा, हा विजय आहे दत्तगुरूंचा. क्या बात आहे. मस्तपैकी सामना स्कोर लेवल केला. बट चेसिंग इज कंपल्सरी असल्यामुळे इथे सुपर ओव्हर नसणार आहे किंवा बॉल आउट सुद्धा नसणार आहे, परंतु सामन्यामध्ये मजा आली. असेच सामने झाले पाहिजेत आणि तसेच होणार. पहिल्या सामन्यात दाखवून दिलं, स्कोर लेवल झालं आणि ह्या शेवटच्या चेंडूत आपण षटकार बघितला, जे आधी येणं अपेक्षित होतं, पण तो हरकत नाही, जर तरला नंतर महत्व राहत नाही. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत मिस्टर विजय पारधीला. योगी सर. तर हार्ड लक गणेश शिरवण कुक्षे संघ, परंतु या ठिकाणी जे सर्व क्रीडा रसिकांचे आपण मन जिंकले, हरकत नाहीये. तरी सुद्धा या ठिकाणी धनेश शिरवण कुक्षे संघाचे सर्वमान्य पांडुरशेठ पाटील यांच्या वतीनं पूर्ण टीमसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी विजय पारधी या आपण. चला विजय या आपण पारितोषिक घेण्यासाठी मॅन ऑफ द मॅच. जपी
आपल्या संघासाठी एकूण 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. वेल प्लेड. अतिशय सुंदर खेळ आज दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. धनेश शिलोन कुकसे आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ ट्राय ब्रेकरमध्ये मात्र या ठिकाणी हा सामना जिंकला गेला. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं